शनिवारी पुण्यामध्ये झालेल्या ड्रग्ज व्हिडिओ प्रकरणानंतर अनेक राजकीय नेत्यांनी या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करून प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले। त्यानंतर आज प्रशासनाने ॲक्शन मोड घेत बारवरती कारवाई करण्यास सुरुवात केली। ज्या बारमधून व्हिडिओ व्हायरल झाला होता त्या बार मालकांनी ही कायदेशीर कारवाई नसून राजकीय हेतूने केलेली कारवाई आहे असं म्हणत न्यूज अनकटची आपलं मत व्यक्त केलं। खरं तर शनिवारी पुण्यामध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि तो व्हिडिओ एवढा प्रचंड वेगाने व्हायरल झाला की पुणेकरांना अक्षरशः धक्का देणारा व्हिडिओ होता आणि यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला। अनेक राजकीय नेते रस्त्यावरती उतरले आणि आज शेवटी प्रशासन खडबडून जागा झाले आणि प्रशासन आज डायरेक्ट ॲक्शन मोडवरती आले। आणि आपण ज्या हॉटेलच्या बाजूला बाहेर आहोत, ज्या हॉटेलमध्ये L3 हॉटेल जिथं हा सगळा व्हिडिओचा प्रकार घडला होता, जो व्हिडिओ बाहेर ज्या हॉटेलमधून आलेला त्या हॉटेलच्या बाहेर इथं उभ्या तुम्ही बघू शकता की आजूबाजूला प्रशासनाने कारवाईला सुरुवात केलेली आहे। महानगरपालिकेची माणसं आहेत, पोलीस प्रशासन खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे। जो सरकारचा अल्टिमेटम होता, सरकारने आता ठोस प्रशासन ठोस जागृतपणे आता उतरलेला आहे मैदानावरती की जे पुण्यामध्ये FC रोडमध्ये जे अवैधरित्या जे बार वगैरे चालू आहे त्याच्यावरती आता रोखठोकपणे कारवाई करायला सुरुवात केली। तर आपल्यासोबत नागरिक आहेत पुणेकरात, काय सांगाल कशा प्रकारे ही जी कारवाई होते त्याला काय सांगाल? ही कारवाईच बेकायदेशीर, मुळात ही कायदेशीर कारवाईच नाही। इथं ड्रग्ज वगैरे काही सापडलं नाही, राजकीय पुढाऱ्यांनी स्वतःसाठी यावं पुढं म्हणून हे सगळ्यांना चालू आहे नाटक, दुसरं बाकी खेळ यांचा काही नाही। आम्ही त्यांनाही फोन केले की बाबा तुम्ही हे काय उद्योग करू नका आणि केवळ साधे माणसं, साधी शेतकरी माणसं असताना FC रोडला त्यांनी हॉटेल टाकले, त्याचं बंद करावं ह्यांचा ह्या गुन्हेगाराचा उद्योग आहे। त्याला गाव नाही, धड काय काही नाही, रस्त्यावरचा माणूस आहे आणि ह्या राजकीय होण्याचा काही संबंधच नाही। मी आमदाराला फोन केला, आमदारशी भेटलो, ताईंना भेटलो, सगळ्यांना की बाबा हे काय, हा काय प्रकार आहे, म्हणजे याला वाचा फोडण्यासाठी तुमच्याशिवाय मला पर्याय नाही। पोलीस येणार, आम्हाला घरात उचलून घेऊन जाणार, ह्याच्याबद्दल काय तर ह्याला मीडियाने अतिशय चांगले काम केलं आहे की ह्याला वाचा फुटली, बेकायदेशीर कृत्य एकही नाही, अजिबात काही संबंध नाही। हे गाजल्यामुळं केवळ काम त्यांचे हॉटेल बंद करायची यांची पाळी आली। सगळं रितसर आहे आमचं, बेकायदेशीर कुठलंही काम नाही। लायसन आहे, लायसनवर होलसेल व्यापारी असतात त्यांच्याकडून लिकर गेलेली असती, आमच्याकडे बिलं आहेत, टिपे आहेत। तुम्ही हॉटेलचे कोण आहे? मी माझा मुलाचं हॉटेल आहे, मी त्याचं वडील आहे। तुम्ही वडील? ही जी कायदेशीर ही जी कारवाई चालली पूर्णपणे गैर आहे असं तुमचं? पूर्ण गैर आहे, ह्याच्यात काही तथ्यच नाही। आतापर्यंत तुमच्या कुटुंबाला कशा प्रकारे त्रास झाला कारवाई? आता आम्हाला तर आत्ता झाला फक्त आमच्या विनाकारण खोट्या कंपनीकडे आणि पोरांना उचलून पोलीस नेणार आणि टाकणार। आज उद्या करून मी गप्प होतो, पण आज असं ठरलं की आज बाबा काही होतं, आपण रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही। पण ह्याला वाचा फोडणारी मंडळी तुम्ही, आम्ही कशाला मानगडीत बघतो ना काय चाललंय काय नाही, काय प्रकार या। तर आज आम्हाला इथे 24 तासावाले आले म्हणून आम्ही इथं आलो होतो आणि नेमकं महानगरपालिकेची कारवाई आली, ते अतिशय चांगलं काम झालं। आमचा यात कुठला रोल नाही, सगळं बेकायदेशीर आहे, कुठलं काही केलेलं नाही। आमचं चोऱ्याला बरी करणारे माणसं वाटत नाही, तुम्हाला वाटणार आहे काही? त्यामुळं तुम्ही ह्याला वाचा फोडा, एखाद्या शेतकऱ्या माणसाला अन्याय होऊ नये याला वाचा फोडा, आमची तुम्हाला एवढीच विनंती। नक्कीच जर बघायला गेलं तर अशा प्रकारे कारवाई सुरू आहे। ही कारवाई पूर्णपणे गैर आहे असं इथल्या स्थानिक हॉटेल मालकांचं म्हणणं आहे की यांना ह्या कारवाईमधून ह्यांच्या कुटुंबाला त्रास झालेला आहे। म्हणजे जेणेकरून आतापर्यंत असं होतं की एकंदरीत कारवाई करण्याचं प्रत्येक मुलाला, त्यांच्या घरातल्या मुलांना उचलून ते पोलीस स्टेशनला चौकशीसाठी नेत होते। अनेक प्रकारचा कौटुंबिक त्रास यांना या हॉटेलच्या माध्यमातून झालेला आहे। एकंदरीत ही जी पूर्णपणे जी कारवाई आहे ही गैरकारवाई आहे आणि हे जे आपण अपडेट आहेत FC रोडचे अपडेट आहोत हे आपण तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवणार आहोत।